नमस्कार. लवकरच अधिक मासाची सांगता होणार आहे. फक्त 4च दिवस बाकी आहेत. तुम्हाला संपूर्ण महिनाभर काही सेवा करणे झालेच नसेल तर तुम्हाला या आजच्या शुभ दिवशी महत्त्वाचा एक सोपा उपाय करायचा आहे. तर आज गुरुवार, कमला एकादशी, ज्याला परमा एकादशी असे देखील म्हणतात. अशी संधी पुन्हा 3 वर्ष तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठीच संध्याकाळी कापुरासोबत जाळा या 3 वस्तू. अधिक मासाचे पुण्यफळ मिळेल. अनेक वर्ष घरात कोणतीच नकारात्मकता प्रवेश करणार नाही. तर अशा कोणत्या 3 वस्तू तुम्हाला आज कापुरासोबत जाळायच्या आहेत? संध्याकाळी कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. आजचा हा दिवस इतका महत्त्वाचा आहे की हे व्रत केल्याने व्यक्तीचे घोर दारिद्र्य, आर्थिक संकटे आणि सर्व पापे कायमचे नष्ट होतात. प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. तर आजच्या या शुभ दिवशी तुम्हाला एक वेळात वेळ काढून छोटेसे काम हे करायचेच आहे. कारण ही संधी तुम्हाला पुन्हा 3 वर्ष मिळणार नाही. कारण अधिक मासातच ही एकादशी येत असते. कमला म्हणजेच परमा एकादशी ही अधिक मासातील कृष्ण पक्षात येणारी अत्यंत पवित्र तिथी आहे. दारिद्र्य दूर करण्यासाठी, भगवान विष्णू, माता लक्ष्मीची कृपाप्राप्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम दिवस हा मानला जातो आणि तो आज आहे. अधिक मासात ही एकादशी येत असल्याने या दिवशी केलेल्या पूजेचे आणि दानाचे फळ इतर एकादशीपेक्षा अनेक पटीने जास्त मिळत असते. हे व्रत करणाऱ्याला जीवनामध्ये सुखसमृद्धी, वैभव मिळून शेवटी मोक्ष प्राप्त देखील होत असतो. जर तुम्हाला काही समस्या असतील ज्या मी तुम्हाला आत्ता सांगणार आहेत तरच तुम्ही हा उपाय करा. तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता जास्त असेल, त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत क्षुल्लक कारणावरून वादविवाद, भांडणे, कधीकधी कारण नसतानाही विनाकारण चिडचिड होणे किंवा मग खूप कष्ट करूनही पैसा येत नाही, आला तर तो पैसा टिकत नाही, तर आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तर आजचा दिवस खूप शुभ परिणाम देणारा आहे. तुम्ही हा जो उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील कोणत्याही पैशासंबंधितच्या समस्या या नष्ट होणार आहेत. तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश नक्की मिळणार आहे. गरिबी दूर होईल. कारण मेहनतीशिवाय तर पर्याय नाहीच आहे. मेहनत करावीच लागते. परंतु ती केल्यानंतर जे तुम्हाला यश तुम्हाला हवे असते ते तुम्हाला मिळेल. जितका तुम्हाला पैसा हवा आहे तितका त्याच्या बदल्यात तुम्हाला मिळणार आहे. कारण हे एक अशी तिथी आहे, या दिवशी कोणतेही तुम्ही जर उपाय केले आणि हे व्रत मनापासून केले, या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे तुम्हाला आशीर्वाद नक्की त्यामुळे प्राप्त होणार आहेत आणि तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता प्रवेश करणार नाही. आणि अर्थातच ज्या घरात नकारात्मकता नसते त्या घरातच माता लक्ष्मी कायम टिकून राहते. पैशाचा आवक वाढतो, आर्थिक समस्या दूर होतात आणि सर्व संकटे नष्ट होऊन कामे देखील मार्गी लागतात. तर आजचा हा शुभ दिवस तुम्हाला सोडायचा नाही आहे. वेळात वेळ काढून संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण प्राचीन काळात सुमेधा नावाचा एक अत्यंत संस्कारी आणि धार्मिक ब्राह्मण होता. त्याच्या पवित्रा नावाच्या पतिव्रता पत्नीसोबत राहत होता. ते दोघेही खूप मोठे विष्णुभक्त होते. परंतु त्यांच्या नशिबात तीव्र गरिबी होती. गरिबीमुळे त्यांना अनेकदा उपाशी राहावे लागत होते. तरीही त्यांनी कधीही अधर्माचा मार्ग स्वीकारला नाही. एके दिवशी त्यांच्या घरी कौंडिन्य ऋषी आले. सुमेधा आणि त्याच्या पत्नीने स्वतः उपाशी राहून ऋषींची मनोभावे सेवा केली आणि त्यांच्या आदरातिथ्याने प्रसन्न होऊन कौंडिन्य ऋषींनी त्यांना गरिबी दूर करण्याचा उपाय सांगितला. कौंडिन्य ऋषींनी त्यांना अधिक मासातील कमला म्हणजेच परमा एकादशीचे व्रत विधीपूर्वक करायला सांगितले आणि ऋषीच्या सांगण्यावरून सुमेधा आणि पवित्रा यांनी कमला एकादशीचे कडक व्रत केले. भगवान विष्णू यांची पूजा केली, ब्राह्मणांना दान दक्षिणा दिली. या व्रताच्या प्रभावामुळे त्यांच्या घरातील संपूर्ण दारिद्र्य नष्ट झाले. त्यांच्या जीवनामध्ये धन, ऐश्वर आणि सुखाची भरभराट झाली. अंतिम काळात त्यांना विष्णू लोकात स्थान मिळाले आणि मोक्षप्राप्त त्यांना मिळाला. इतका हा महत्त्वाचा दिवस आणि हा तुम्हाला सोडायचा का नाही आहे? तर तुमच्या घरातही अशाच आर्थिक समस्या असतील तर त्यासाठी सुवर्ण संधी, सुयोग हा जुळून आलेला आहे. त्यामुळे हा वेळ तुम्हाला सोडायचा नाही. आणि कापूर तर आपण प्रत्येक वेळेस घरामध्ये जाळतच असतो, पण या ज्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्या धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाच्या मानल्या जातात, आपल्या घरामध्येच असतात, कुठूनही आणण्याची गरज नाही आहे आणि खूप प्रभावशाली वस्तू आहेत. तुमच्या स्वयंपाकघरामध्येच तुम्हाला मिळतील आणि याचा उपाय तुम्हाला वेळात वेळ काढून केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यात 24 तासात शुभ परिणाम पाहायला मिळतील. एक सकारात्मक वलय तुमच्या घरामध्ये तयार झालेले तुम्हाला नक्की जाणवेल. फक्त हा उपाय करताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होईल, भगवान विष्णूंचेही आशीर्वाद मिळतील.
आणि विशेषतः आजच्या दिवशी संध्याकाळी काही प्रभावी उपाय केल्यास, प्रदोष काळात ते उपाय केल्यास माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. त्यासाठी तुम्हाला मी 2 ते 3 अगदी सोपे पण प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व त्यानंतर हा महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी गाईच्या तुपाचा एक दिवा लावावा. यामुळे विष्णूंची कृपा होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. शक्य झाल्यास 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप 11 वेळेला करायचा आहे. त्यानंतर दुसरा अजून एक छोटासा उपाय आहे. संध्याकाळी घराच्या मुख्य तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावर देखील तुम्ही एक दिवा लावू शकता. अत्यंत शुभ ठरणार आहे. त्यानंतर तिसरा उपाय आहे. पूजेमध्ये 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी त्या लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. तर कवड्या ह्या तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते तिथे तुम्हाला मिळतील. आवर्जून तुम्ही हा देखील छोटासा पण प्रभावी उपाय नक्की करा. खूप महत्त्वाचा आहे. आणि विशेषतः कापूर हा नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी वापरला जातो. देवकृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. एकादशीच्या संध्याकाळी कापुराचा उपाय केल्याने धनवृद्धी होते, लक्ष्मीचे आगमन होते, वास्तुदोष विशेषतः दूर होतो आणि सर्व नकारात्मक बाधा देखील नष्ट होतात. वर्षानुवर्ष तुमच्या घरामध्ये सकारात्मकता, सात्विकता ही नांदणार आहे आणि यामुळेच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल. अलक्ष्मी घरापासून दूर जाणार आहे. तर हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेत करायचा आहे? तर आज संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. परंतु तुम्हाला जर करणं शक्य झाले हा उपाय प्रदोष काळात, तिन्ही संजेच्या वेळेला जर करणं शक्य झाले तर या वेळेमध्ये तुम्ही आवर्जून करू शकता. या वेळेमध्ये करणे जास्त फायदेशीर ठरेल. त्यामुळे तुम्हाला शक्य असल्यास आज संध्याकाळी तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि नाहीच जमले तर मग संध्याकाळी 11 वाजेपर्यंत रात्री कधीही करू शकता. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुमचे मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवायचे आहे. दारे खिडक्या संपूर्ण उघड्या ठेवायच्या आहेत व त्यानंतर हा उपाय करायचा आहे. तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. भगवान विष्णूंच्या मूर्ती आणि फोटोसमोर देखील तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. देवघरातील एक दिवा दररोज जो आपण लावतो तो देखील प्रज्वलित करायचा आहे. सर्वत्र ठिकाणी दिवे लावून झाल्यानंतर अशा प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा कापुराचा उपाय करायचा आहे. त्यासोबतच शेकडो वर्षापासून स्वयंपाकघराला घराचे ऊर्जा केंद्र मानले जाते, कारण तिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो. कमला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी स्वयंपाकघरातील काही विशेष वस्तू कापुरासोबत जाळल्यास घरातील दरिद्रता नष्ट होते आणि अन्नाची कमतरता कधीही भासत नाही. म्हणून तुम्हाला कापुरासोबत स्वयंपाकघरातीलच वस्तू जाळायच्या आहेत. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आसन टाकून देवघरासमोर बसायचे आहे. कापूर जाळायचे भांडे तुमच्याकडे असेल तर ते घेऊ शकता किंवा मग मातीची पंती घ्या किंवा मोठ्या साईजचे एखादे निरंजन असेल कोणत्याही धातूचे ते घेतले तरीही चालेल. तर तुम्हाला या ठिकाणी त्या कापुराच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत व त्यावर तुम्हाला 3 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर तो नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेऊ शकता व त्या कापुरावर तुम्हाला 3 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. ज्यांना फूल असावे, त्याचे फूल तुटलेले नसावे अशा लवंगा ठेवायच्या आहेत. आणि या लवंगा कापुरासोबत जाळल्याने घरात वर्षभर धान्याची कमतरता भासत नाही आणि अन्नपूर्णा माता देखील प्रसन्न होते. तर कापुरासोबत अजून तुम्हाला 5 काळी मिरी ठेवायची आहेत. त्याचा धूर तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवल्याने आणि स्वयंपाकघरामध्ये हा धूर नेल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजर त्वरित नष्ट होत असते. आणि तिसरी वस्तू आहे, तुम्हाला ती घ्यायची आहे चिमूटभर मोहरी. तर मोहरी इथं तुम्ही पिवळी मोहरी घेतली तरी उत्तम आणि काळी मोहरी घेतली तरीही चालेल. तर तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत अशी 7 वेळेला ही मोहरी तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन उतरवून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे ओवाळून घ्यायची आहे व ही मोहरी एकदाच घ्यायची आहे, वेगवेगळी घेण्याची गरज नाही. आणि ही देखील तुम्हाला त्या कापुराच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. असे केल्याने घरातील आजारपण दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. आता हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे? तर आज संध्याकाळी तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होण्यासाठी, रखडलेली कामे मार्ग लागण्यासाठी अत्यंत रामबाण आणि महत्त्वाचा हा उपाय आणि त्यातली महत्त्वाची वस्तू ती म्हणजे एक ताजे, न तुटलेले, न किडलेले, छिद्र नसलेले नागवेलीचे पान म्हणजे विड्याचे पान घ्यायचे आहे.
त्यावर तुम्हाला कापुराची वडी ठेवायची आहे. म्हणजेच तुम्हाला जो आता हा उपाय करायचा आहे तर तांदूळाच्या वर लगेचच तुम्ही हे विड्याचे पान ठेवले तरीही चालेल. त्यावर 3 कापूरवड्या ठेवायच्या आहेत, 3 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत, 5 काळी मिरी ठेवायची आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला थोडीशी मोहरी घेऊन ती प्रत्येकाच्या अंगावरून ओवाळून त्या भांड्यावर तुम्हाला टाकायची आहे. संध्याकाळी विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तीसमोर घराच्या मुख्य दरवाजाजवळ देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग देवघरात केला तरीही चालेल. या उपायाने अडकलेला पैसा परत मिळतो आणि व्यवसायात नोकरीमध्ये प्रगती होते. तर तुम्हाला तुमची इच्छापूर्ती होण्यासाठी त्यामध्ये अजून एक वस्तू जाळू शकता. तर तुम्ही नेहमीच लवंगा या जाळत असतात. काळी मिरी, मोहरी देखील तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट करण्यासाठी फार फायदेशीर आहेत आणि त्या 3 वस्तूंपैकी महत्त्वाची वस्तू जी आजच्या या व्हिडिओमध्ये विशेष ठरणार आहे ती म्हणजे विड्याचे पान. त्यानंतर दुसरं आहे तमालपत्र. आज कमला एकादशीच्या संध्याकाळी कापुरासोबत तमालपत्र जाळल्याने अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली मानले जाते. तमालपत्र हे स्वयंपाकघरातील अशी एक वस्तू आहे जी थेट माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. तर हा उपाय करताना तुम्हाला त्या ज्या तुम्ही कापुराच्या वड्या ठेवलेल्या आहेत त्यावर एक सुके तमालपत्र ठेवायचे आहेत. त्याचा सुगंध तुमच्या संपूर्ण घरात आणि स्वयंपाकघरामध्ये फिरवायचा आहे. तर यामुळे काय होणार आहे, घरावर असलेले जुने कर्ज, पैशाचे संकट हळूहळू संपू लागतील. घरातील विनाकारण होणारे भांडणे, तंटे, वादविवाद नष्ट होतील आणि कुटुंबामध्ये प्रेम वाढेल. स्वयंपाकघरात किंवा घरात काही वास्तुदोष असेल तर या धुरामुळे या तिथीला ऊर्जा ही शुद्ध होत असते. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या घराभोवती कोणतीही नकारात्मकता असेल ती पूर्णतः नष्ट होणार आहे. एक सकारात्मक सुरक्षा कवच तुमच्या घराला तयार होणार आहे. तर स्वयंपाकघरातील हे सर्व उपाय करताना स्वयंपाकघर स्वच्छ असावे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या प्रभावी वस्तू सांगितलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या सर्व वस्तू स्वयंपाकघरातच मिळतील. म्हणूनच स्वयंपाकघरातील या वस्तूचा तुम्हाला हा उपाय करणे फायदेशीर ठरणार आहे. आता तुम्ही ह्या सर्व वस्तू कापुराच्या भांड्यामध्ये ठेवलेल्या असल्यास त्याला हळद कुंकू व्हायचे आहे आणि प्रज्वलित करायचं आहे. शक्य झाल्यास थोडेसे तूप त्यावर टाकणं झाले तर आवर्जून टाकावे. यामुळे यज्ञ, होम, हवन केल्याचे पुण्यफळ मिळते. अधिक मासाचे पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर तुम्हाला यासोबत कमलात्मक मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. लक्षात ठेवा, कमला एकादशी आहे. कमला हे माता लक्ष्मीचेच एक नाव आहे आणि आजच्या या शुभ दिवशी विष्णूंना आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप आणि कमलात्मक मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. शक्य झाले तर 108 वेळा करा, नाही शक्य झाले तर 21 वेळेस केले तरीही चालेल. आवर्जून हा जप करायचाच आहे. तुमच्या संपूर्ण घरभर हे भांडे घेऊन तुम्हाला फिरायचं आहे. प्रत्येक भिंतींना स्पर्श करायचा आहे. थोड्या वेळासाठी उंबरठ्यावर हे भांडं ठेवायचं आहे. मंत्र जप सतत चालूच ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हे मुख्य प्रवेशद्वारावरचं भांडं घरात उचलून आणायचं आहे आणि यामधील जेव्हा सर्व वस्तू शांत होतील त्यानंतर या वस्तूचं जे काही खाली राख उरलेली आहे त्या राखेत थोडंसं पाणी टाकून तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचे आहे आणि बाकीची राख तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता. खूप महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे. मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे. तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र. आवर्जून आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला म्हणायचाच आहे. विष्णूंचा देखील मंत्र जप करायचा आहे आणि कमलात्मक मंत्राचा देखील करायचा आहे. ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरात हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. तर आवर्जून हा उपाय करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.